आज एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयासंदर्भात बाळासाहेब भवन येथे मी डॉक्टर मनीषा कायंदे, प्रवक्ता शिवसेना आणि विधान परिषद सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यासोबत अरुण सावंत आहेत, संजय जी आहेत, भोर आहेत, संजय भोर जी आहेत आणि आमचे सहसचिव शेलार आहेत. आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये ललित पाटील यांना ड्रग्ज प्रकरणामध्ये अरेस्ट केलं, पकडण्यात आलं त्यांना. आणि त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी पोलिसांना आदेश देऊन या व्यक्तीला नंतर आपल्याला माहिती आहे की दुसऱ्याच एका प्रांतात पकडलं. परंतु त्यावेळेला लक्षात आलं की हे 2020मध्ये उद्धव ठाकरे यांचे ते कार्यकर्ते आहेत, होते, अजूनही असतील. आणि शिवबंधन देखील बांधण्यात आलं होतं. असेही काही फोटो आपण सर्वांनी विविध सोशल मीडियाच्या द्वारे आपण पाहिलं. त्यानंतर ह्या चौकशीमध्ये अजून पुढे जाताना 7-8 नावं अजून समोर आलीत आणि ती नावं गणेश शर्मा असतील, त्यांच्याकडे काही 12 ग्रॅमच्या वर ड्रग्ज सापडले, गोविंदा साबळे असतील, असे 7-8 नावं आपल्याला सापडले. त्यानंतर एक मोठं नाव समोर आलं, ते आलं ठाणे कळवा मुंब्रा या क्षेत्रातून, आणि ते म्हणजे सलमान फाल्के हे नाव समोर आलं. आणि त्यांच्याकडे तर जवळजवळ 54 ग्रॅमच्या वर हे MDMA ड्रग सापडलं. त्यानंतर अजूनही काही नावं पुढे आली. त्यानंतर एक शानू पठाण हे एक नाव पुढे आलं. आमच्या विरोधकांनी रान उठवायचा प्रयत्न केला, आमच्या मंत्र्यांवर आरोप केले. आमचे नाशिकचे पालकमंत्री असतील, दादाजी भुसे असतील, शंभूराज देसाई असतील, यांच्यावर बेछूट आरोप काही लोकांनी केले की ज्या आरोपांमध्ये काही तथ्य नव्हतं किंवा कुठले पुरावे, धागेदोरे काहीच पोलिसांना सापडले नाही. आणि हे आरोप करणारे, त्यांची क्रेडिबिलिटी काय, तो विषय तर वेगळाच आहे. त्यांचा त्या विषयात कोणाची पात्रता काढण्याचा मला हेतू नाही आहे. परंतु ही जी मंडळी आहेत ही कोणाच्या जवळची आहेत, त्यांचे कोणाशी संबंध आहेत, कोणाचा आशीर्वाद आहे किंवा त्यांना कोणाचं प्रोत्साहन आहे का, राजकीय पाठबळ आहे का. तर काही फोटो या ठिकाणी मी आपल्याला दाखवतो. हा एक फोटो आपण पाहतोय, हा आहे सलमान फाळके नावाचा इसम. हा एक फोटो आहे. त्याच्यानंतर शानू पठाण हा ठाणे महानगरपालिका विरोधी पक्षनेता, त्याच फाल्के बरोबर आहे. त्यानंतर हा फाल्के इथे दिसतोय अजून गुच्छ देताना. माजी मंत्री आहेत कळवा मुंब्रा क्षेत्रातले. इथे अजून एक फोटो आहे त्याच माजी मंत्र्यांबरोबर. हे तर महाराष्ट्रातली मंडळी झाली. शानू पठाण यांचा फोटो क्लिअर कट आपल्याला दिसतंय. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आहेत. इथेही हा शानू पठाण दिसतोय. बरीचशी जवळीक दिसते. फोटो बरंच काही बोलून जातात. त्यानंतर अजून एक फोटो आहे. माननीय सुप्रियाताई सुळे खासदार आहेत आणि आमच्या सरकारवर, शिंदे, फडणवीस, अजितदादा आमच्या सरकारवर ते बरंच काही त्या रोज उठून आरोप करत असतात. बाकी विश्वप्रवक्ते तर सकाळी उठून काहीतरी बोलतच असतात, त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. परंतु हे सगळे फोटो मात्र खूप बोलके आहेत. त्यामुळे असा प्रश्न पडतो की तुम्ही जेव्हा स्वतः काचेच्या घरात राहत असतात तेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या घरावर दगड फेकणं हे कितपत योग्य आहे.
हे बघा, आम्ही काही म्हणत नाही आहे, फोटो स्वतः बोलत आहेत आणि याच्यावर उत्तर द्यावं. सुप्रियाताई सुळे खासदार आहेत, संसदरत्न आहेत, अशा व्यक्तींबरोबर फोटो बघा कधी म्हणजे फोटो कोणाचे आहेत आणि काय, तर जेव्हा प्रमुख ते पदाधिकारी देखील आहेत ही लोक, त्यामुळे यावर माननीय जितेंद्र आव्हाड माजी मंत्री, मुंब्र्याचे ते आमदार देखील आहेत, त्यांनी याच्यावर वक्तव्य करावं, सुप्रियाताईंनी याच्यावर वक्तव्य करावं आणि हा सगळा खुलासा होण्याची गरज आहे. कारण जेव्हा तुम्ही आरोप करता आमच्यावर, काल दसरा मेळाव्यात देखील बरंच काही माननीय उद्धव ठाकरे बोलून गेलेत, अर्थात तो आजचा विषय नाही आहे, परंतु आरोप करत असताना तुमचे प्रवक्ते काय बोलतात, कशा पद्धतीनं भाषेचा उपयोग करतात, हे सगळं खूप गंभीर आहे. आणि म्हणूनच मी अशी मागणी या ठिकाणी करते की जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे, हे बघा आम्ही फक्त फोटो दाखवले, परंतु आता हे तर आपण पाहतोय की बरीच जवळीक आहे किंवा आम्हाला काही याच्यावर त्यांनी उत्तर द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे. जेव्हा तुम्ही आरोप करता आमच्या मंत्र्यांवर, तेव्हा यावर त्यांनी बोलावं एवढी अपेक्षा आहे. बघा, आता जवळीक दिसते असं मी म्हटलं, कारण जेव्हा मंत्री महोदय इथे माजी मंत्री महोदय दिसत आहेत, आता असं आहे की याचं उत्तर त्यांनी द्यावं. ह्याच्यात ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे का कोणा ते दिसत आहे ना, त्याच्यामुळे त्यावेळची राष्ट्रवादी, त्यामुळे हे फोटो बरंच काही बोलून जातात, त्यामुळे त्यांनी उत्तर द्यावं एवढंच आमची अपेक्षा आहे. की हे जे फोटो आहेत बघा, फोटो बरंच काही बोलून जातात. आता ही नावं समोर आलेली आहेत, सलमान फाळके हा दुसऱ्या, त्याला ऑलरेडी अरेस्ट झाली आहे. आणि दुसरं नाव आहे ते ठाणेचे विरोधी पक्षनेता ठाणे महानगरपालिकेचे हे पण आहेत सलमान. बघा, फोटो आम्ही दाखवतोय, पोलिसांचं काम आहे शोधून काढणं, त्यांना अरेस्ट झालेली आहे, त्यामुळे कोणालाही राजकीय अभय मिळू नये. असेल कोणाचं राजकीय अभय तर त्याला घाबरता कामा नये. गृहमंत्री आमचे आहेत, गृहमंत्री स्वतः याच्यामध्ये अतिशय सक्रिय, त्यांनी पोलिसांना खूप सक्त निर्देश दिलेले आहेत. कारण महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी, प्रगत महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी ड्रग्स फोफवत असतील तर त्याला आळा घातला गेला पाहिजे अशी आमची मागणी. निश्चितच पोलिसांकडे मागणी आहेच, पोलिसांकडे मागणी. आणि किंबहुना देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, त्यांनी ऑलरेडी मोहीम चालू केलेली आहे आणि त्यामुळे याच्यावर या लोकांकडनं अजून सखोल माहिती काढली पाहिजे, थरो इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे आणि कोणाचा राजकीय अभय असेल तर तो समोर आलं पाहिजे. काय हां, नाही ह्याच्यात बघा, आता फोटो दिसत आहेत, मी जसं म्हटलं की फोटो आहेत, शोधावं, पोलिसांनी माहिती काढावी. नाही, त्याची माहिती अजून माझ्याकडे नाही आहे, त्याची माहिती माझ्याकडे नाही आहे. त्यांना अरेस्ट केलं आहे की नाही मला माहिती नाही. नाही तसं नाही, ते नाही, फाळके जो आहे ना त्याला अरेस्ट केलं. हां होते, माझं काय म्हणणं आहे की त्यांना अरेस्ट केलं आहे की नाही मला काय माहिती नाही आहे, त्यांना अरेस्ट केलेलं आहे की नाही माहिती नाही, माझ्याकडे ती माहिती उपलब्ध नाही आहे. असं नाही, हे बघा फोटो मी फक्त दाखवते, नाव आलेलं नाही, अजून काही त्याच्याबद्दल मला कल्पना नाही आहे, परंतु आय एम जस्ट शोईंग यू द फोटोग्राफ्स.
जितेंद्र आव्हाडांचे घनिष्ठ संबंध आहेत हे जगजाहीर आहे ठाण्यामध्ये, परंतु शानू पठाण यांचं नाव आले का उल्लेख प्रकरणामध्ये त्याचे जेणेकरून नाही ना, तर त्यांचं नाव अजून तरी आलेलं नाही आहे. फक्त फोटो जे सगळ्यांबरोबर आहे ते मी दाखवतो. सलमान फाळकेचं तरी नाव आहे का त्याच्यामध्ये? कारण सलमान फाळकेसोबतचे फोटो आहे. सलमान फाळके तर आहे ना. डन. देखिए, एक गंभीर विषय जो ड्रग्स का मामला सामने आया है. नासिक में शुरुआत हुई ललित पाटिल इनकी गिरफ्तारी के बाद, और हम पर आरोप हुए, और तब हमने देखा हमारे मंत्रियों पे आरोप हुए, 2 मंत्रियों पे आरोप हुए. उसके बाद जब माननीय गृह मंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने इस सब में सख्त कार्रवाई के आदेश दिए, तो पता चला कि ललित पाटिल इनको शिवबंधन बांधा गया था, और बाद में कुछ और भी एनसीपी के कुछ नेताओं के साथ कुछ लोगों के फ़ोटो जो मैंने अभी आपको दिखाए, तो ऐसे माजी मंत्री है जितेंद्र आव्हाड, उनके साथ कुछ फ़ोटोज़ है. और ऐसे जब सामने आए तो हमारी यही मांग है कि और इसकी डिटेल में तहकीकात होनी चाहिए, सख्त एक्शन होना चाहिए. और जब हमारे मंत्रियों के ऊपर आप आरोप करते हो तो किन लोगों के साथ फ़ोटो है, राष्ट्रवादी के किन लोगों के साथ फ़ोटो है, जितेंद्र आव्हाड जी के साथ है कुछ फ़ोटो, तो उनको जवाब देना चाहिए इसका कि ये कौन से कार्यकर्ता है, क्या संबंध है. हम सिर्फ उनकी भूमिका जानने चाहते हैं, हम किसी ऊपर आरोप नहीं कर रहे, हम सिर्फ आपकी भूमिका समझना चाहते हैं कि आपकी भूमिका क्या है. इसके साथ साथ आप फैसला दिए, मेरा सवाल है कि एनसीईआरटी की बुक में इंडिया को हटाकर भारत कर दिया की बात की जा रही है, उसको लेकर क्या कहेंगे? जो सिलेबस है, जो किताबें हैं, उसमें इंडिया की जगह भारत होगा. देखिए, ये आज का विषय नहीं है. आपने सवाल किया है, अब ये विषय केंद्र सरकार से रिलेटेड है और एनसीईआरटी के बुक्स का विषय है, तो इसमें अभी मेरा कुछ बात करना उचित नहीं है. देखिए, ये कल माननीय मुख्यमंत्री जी ने बहुत स्पष्ट रूप से कहा है, और इसमें सरकार बहुत गंभीरता से प्रयत्न कर रहे हैं कि मराठा रिजर्वेशन हो, और उसके लिए जो कुछ करना चाहिए वो सरकार कर रही है. कल स्वयं मुख्यमंत्री जी ने इसके बारे में बहुत स्पष्ट भूमिका ली है, बार बार ली है, और हमने इसका समर्थन ही किया है. तो अब मराठा आरक्षण इस विषय पर, क्योंकि ये सेंसिटिव मामला है, इसमें हम सब उनके साथ हैं, हम सहानुभूति रखते हैं, इतना ही मैं कहना चाहता हूँ. नहीं, देखिए, ये जो सलमान फाल्के एक नाम है, और आप देख रहे हैं, मैंने पहले भी नाम लिए, बार बार आप फ़ोटो भी देख रहे हैं, आप पहचानते हैं फ़ोटो, तो बार बार इस प्रकार से हम सिर्फ स्पष्टीकरण मांग रहे हैं कि इन नेताओं ने उसका स्पष्टीकरण देना चाहिए. मैडम, कल की दशहरा रैली को लेकर के विपक्ष लगातार कह रहा है कि जब कल जो भी मंच पे बोला गया है सब जुमलाबाजी है, और ये जुमलेबाजी की सरकार है, क्या कहेंगे इस पे जो है? देखिए, इसमें माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे उन्होंने अपने भाषण में स्पष्ट किया है, और वंदनीय बाला साहब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे के दशहरा रैली हम इतने साल सुनते आए, और हम उनके जो हिंदुत्ववादी विचार है उनके हम वारिसदार, इस नाते कल की दशहरा रैली जो है आज़ाद मैदान पर हुई, और जो खुद को जुमलेबाज कहते हैं उन्होंने लोगों का विश्वास तोड़ा, मैंडेट तोड़ा. हम चुनाव में जो लेकर गए थे, वंदनीय बाला साहब ठाकरे और मोदी जी का चेहरा लेके सामने गए, लोगों ने शिवसेना भारतीय जनता पार्टी युति को चुना, और हमने बाद में अलग ही भूमिका ली. तो जुमला किसने किसके साथ किया, ये अब उस बात को अब 3 साल हो गए. परत विचारा.
तुम्ही सावध राहा असं उद्धव ठाकरे यांनी सल्ला जो आहे तो जरांगे पाटील यांना दिला. खरं तर आम्ही म्हणत आलेलो आहे की माननीय उद्धव ठाकरे यांनीच सावध राहायला पाहिजे होतं. पूर्वी त्यांचं पाऊल चुकलं म्हणून हे सगळ्या परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे याच्याबद्दल मी अजून काय बोलणार. पहिले त्यांचीच पाऊल चुकलं होतं. मला असं वाटतं आजचा विषय आरक्षण हा नाही आहे. हां, आरक्षण द्यावे लागणार नाही तर जनता भडके. भारतीय जनता पक्षाच्या सहवासात आल्यापासून खोट्या सत्ता घेण्याचे काम हे सरकार करते. संजय राऊत अशी टीका करतात. हां, बोला. आरक्षणाच्या बाबतीत संजय मी संजीव भोर पाटील. मी मराठा आरक्षण चळवळीतून आलेलो आहे. आता शिवसेनेचा प्रवक्ता आहे. मागच्या 22 वर्षापासून मी मराठा आरक्षण चळवळीत काम करतोय. कोपर्डी अत्याचार आणि मर्डरचं प्रकरण घडलेलं होतं, त्याला वाचा फोडण्याचं काम मी केलं होतं. मराठा क्रांती मोर्चे सुरू करण्यात माझा की रोल होता. तर संजय राऊतांनी कालच्या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मराठा समाजाला जेवढ्या चांगल्या रीतीने आरक्षणाबाबत आश्वस्त केलेलं आहे त्याबाबत संजय राऊत म्हणतायत की ही खोटी शपथ मुख्यमंत्र्यांनी घेतली. संजय राऊतांबद्दल खरं तर अशा बाबतीत शब्द संसदीय शब्द आमच्याकडे नाही आहे. संजय राऊतांचा हा बेशरमपणाचा कळस आहे. मराठा समाजाने 58 मोर्चे, आदर्श मराठा क्रांती मोर्चे काढले. आरक्षणाच्या मागणीसाठी असेल, कोपर्डीच्या अत्याचारातील आरोपींना फाशी देण्यासाठी असतील. या आदर्श 58 मोर्चांना याच संजय राऊतांनी सामनामधून मुका मोर्चा म्हणून हिनवलं. हे संजय राऊत फक्त आता राजकीय डाव म्हणून मराठा आरक्षणावर भाष्य करतायत. हे संजय राऊत हे सांगू शकतील काय मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात जे आरक्षण दिलं गेलं होतं त्याला एसीबीसी आरक्षण म्हणतो. हे आरक्षण कुणाच्या काळात रद्द झालं? 5 मे 2021 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? मराठा आरक्षण रद्द झालं 5 मे 2021 त्यावेळेस संजय राऊतांचे मालक उद्धवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळात सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडली गेली नाही. उच्च न्यायालयात जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा अतिशय सक्षमपणे ही बाजू मांडली गेली आणि उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकलं. सर्वोच्च न्यायालयात अकार्यक्षमतेमुळं उद्धवजींच्या हे आरक्षण संपुष्टात आलं. त्याला हे जबाबदार आहेत. आम्हाला खरं तर या विषयाचं राजकारण करायचं नाही, हा सामाजिक प्रश्न आहे. मात्र संजय राऊत आपल्या मालकांच्या या अकार्यक्षमतेबद्दल काय सांगतील? आपकी सरकार भाजपा के साथ है. भाजपा की ही एक नेता है पंकजा मुंडे, वो लगातार सरकार पर आक्रामक नजर आती है. उन्होंने वीड में कहा कि सरकार आरक्षण पर सबकी जो अपेक्षा है उसको भंग कर रही है. इस पर क्या कहेंगे आप? देखिए, इस पर मैं कुछ नहीं कहना चाहूँगी. पंकजा ताई मुंडे मंत्री रह चुकी है, वो भली भांति समझती है और उनकी भी वो ओबीसी का नेतृत्व करती है, संवेदनशील नेता है. और ये विषय बहुत गंभीर है, ये संवेदनशील विषय है, सामाजिक विषय है. इसको हम राजकीय स्वरूप नहीं देना चाहिए. धन्यवाद. शाहपुर में मॉर्निंग में यहाँ से बस आपकी सुबह से लौट रही थी, 2 से 3 बस एक्सीडेंट हुआ है. कुछ 18 से 22 लोगों की घायल होने की खबर आई थी. उन्होंने डिस्चार्ज भी किया. एक्चुअली क्या हुआ पता चला? देखिए, उसमें जो कुछ इंजरी हुई थी वो सब लोग ठीक है. और आपने जो उनके प्रति आपको लग रहा है कि उनको ट्रीटमेंट मिली की नाही वगैरे तर सब हो चुका. बस शेवटचं. हां, तर आता एसटी महामंडळाकडून शिवसेनेचे 110 बसेस बुक केले होते, त्यापैकी फक्त 90च बुक झाले अशी एसटी महामंडळाकडून माहिती मिळाली. म्हणजे बाकीच्या बसेस सगळ्या खाली होत्या. मी तुम्हाला माहिती म्हणजे आता तुमच्याकडे माहिती प्राप्त झाली असेल. कालच दसरा मेळावा रात्री 10 वाजता संपलाय आणि ठीक आहे, जेवढ्या बसेस बुक झाल्या असतील, किती झाल्या, काय झाल्या, लोक आली, लोकांनी विचार ऐकले, मुख्यमंत्र्यांचं भाषण चांगलं झालं, मुख्यमंत्र्यांनी खूप महत्त्वाच्या गोष्टी, महाराष्ट्रात किती प्रगती झाली आहे, काय काय प्रोजेक्ट्स पुढे सरकले आहेत, हे महत्त्वाचं आहे. बरोबर. बसेस किती आल्या, किती बुक केल्या, किती आल्या, त्यापेक्षा सरकार कसं काम करतंय, सरकार आज चांगलं काम करतंय
एस टीमध्ये महिलांना 50% सूट मिळाली, ही महत्त्वाची गोष्ट नाही का? 75 वर्षाच्या वयाच्या लोकांना पूर्णपणे एस टीचं भाडं माफ आहे, हे महत्त्वाचं मला वाटतं. आणि मला असं वाटतं तुम्ही पण तेच महत्त्व दिलं पाहिजे त्या गोष्टी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.